बघा, सेतू अभ्यासाचा आपला आज कितवा दिवस आहे? 40वा. 40वा. बघा, या ठिकाणी भाषा या विषयामध्ये आपल्याला स्व अभिव्यक्ती लेखन हे कौशल्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसतंय, बरोबर आहे? हो. दिसतंय का सर्वांना? हो. बर. हे चित्र नीट निरीक्षण करा आणि चित्राचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायचा आहे आणि मला निरीक्षण करून या चित्राविषयी थोडक्यात वर्णन करायचं आहे. ह्या चित्रामध्ये काय दिसतंय सर्वात प्रथम ते सांगा. कशा विषयावर चित्र आधारित आहे? कशाचं चित्र आहे? दुष्काळ. दुष्काळ. बरोबर सांगितलंय बघा. मग दुष्काळावर आधारित चित्र आहे म्हणजेच या चित्रामध्ये कोण दिसतोय तुम्हाला? शेतकरी. आजोबा. आजोबा म्हणजे शेतकऱ्याचं चित्र आहे आणि शेतकरी शेतात बसलेला आहे. पण मग त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला काय विचार येतील मनात तुमच्या? काय करतोय तो शेतकरी? शेतात काम करतोय का? नाही. मग कशा प्रकारे बसलेला आहे तो शेतकरी? बघा ना, काय सांगता येईल या चित्राविषयी? विचार करतोय. काय करतोय शेतकरी? विचार करतोय आणि वाट पण बघतोय. कशाची वाट बघतोय? पावसाची. पाऊस पडण्याची. पाऊस पडायची वाट या ठिकाणी शेतकरी बघत आहे. म्हणजेच बघा, त्याची जी काही शेती आहे ती पावसा वाचून पूर्ण नष्ट झालेली आहे आणि शेतकऱ्याला आपण काय म्हणतो? अवघ्या जगाचा पोशिंदा. काय म्हणतो? अवघ्या जगाचा पोशिंदा. शेतकऱ्याला अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. म्हणजे का म्हणत असतील असं बरं? शेतकऱ्याला अवघ्या जगाचा पोशिंदा असं का म्हणतात? कोण सांगेल? एक वाक्यात जरी सांगितलं तरी चालेल. कारण की तो जे पिकवतो ते सगळे धान्य विकतो आणि आपल्याला पण खायला ठेवतो. मग सगळ्यांना ते धान्य थोडे थोडे. बरोबर सांगितले. शेतकरी शेतात जे अन्नधान्य पिकवतो ते अन्नधान्य शेतात निघाल्यानंतर तो विकतो. म्हणजेच थोडक्यात सर्व लोकांना ते धान्य पोहोचतं आणि अशा प्रकारे फक्त स्वतःचाच उदरनिर्वाह नाही तर संपूर्ण जगाचा उदरनिर्वाह शेतकरी करत असतो. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं. कारण शेतकऱ्याने जर शेतात अन्नच पिकवलं नाही तर लोक काय खाणार? बरोबर आहे की नाही? उपाशी राहतील. म्हणून शेतकऱ्याला अवघ्या जगाचा पोशिंदा असं म्हटलेलं आहे. ते अगदी बरोबर आहे. मग या शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित हे चित्र आहे. तुम्हाला हे चित्र शेअर केलं जाईल.
शेतकऱ्याला अवघ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. मग शेतकऱ्यावर कशा प्रकारची परिस्थिती येते दुष्काळामुळे, याविषयी तुमचे विचार मी कागदावर लिहायचे आहे. तुम्हाला काय वाटतं? आलं का लक्षात? एकंदर 10 ओळीमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त जरी लिहिलं तरी चालणार आहे. तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमचे विचार व्यक्त करायचा प्रयत्न करायचा आहे. मग मुद्देसूद लेखन या ठिकाणी तुम्हाला या चित्रातून करायचं आहे. बघा पुढचं एक चित्र दिलंय, दिसतंय का? कशाचं हे सांगा. शेतीचं भात लावलंय ते सुकून गेले. शेतीचं जरी चित्र असलं तरी इथे हे या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे? भात शेती आहे की? हो. की भात शेतीला जमिनीचं निरीक्षण करा बरं, काय झालंय तिथे नेमकं? जमिनीला भेगा पडल्यात. भेगा पडल्या, बरोबर. जमिनीला तडे गेले. कशामुळे भेगा पडल्या असतील या? पाणी नसेल. तर त्या चित्रातला जो शेतकरी आहे त्याच्याकडे पाहून काय वाटतं? काय करतोय तो शेतकरी? पावसाच्या येण्याची वाट बघतो. पावसाच्या येण्याची वाट बघतो, आहे की नाही? आता सध्या सुद्धा बघा सगळीकडे पाऊस उघडला आहे, शेतकरी वाट बघतोय, आहे की नाही पावसाची? हो. हा, मग अशी पाऊस न आल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कशी परिस्थिती? दुष्काळी परिस्थिती. आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास दुष्काळी परिस्थितीमुळे त्याच्या मुखातून बाजूला होतो. म्हणजेच त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. आणि मग यासाठी बघा, अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून निसर्गाने शेतकऱ्याला साथ दिली पाहिजे. त्यासाठी आपण पण निसर्गात जे काही दिवसेंदिवस बदल होत आहेत याला कारणीभूत आहोत. म्हणजे वृक्षतोड थांबवली पाहिजे, जमिनीची धूप थांबवली पाहिजे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. जर समजा आता बघा, ही शेतकऱ्याची परिस्थिती दूर करायची असेल तर सरकारने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. शेतकऱ्यावर दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यानंतर शेतकऱ्याला दिलासादायक गोष्टी केल्या पाहिजेत. तर जर समजा तुम्ही कृषी मंत्री झाले, काय झाले? कृषी मंत्री. हा, कृषी मंत्री. तर मग अशा दुष्काळी परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला तुम्ही काय मदत कराल? काय कराल? धान्य वाटणार. हा, शेतकऱ्याला धान्य वाटप कराल. अजून काय कराल? त्यांना औषध देऊ. हा, पिकांसाठी लागणारी औषधे द्याल. अजून त्यांना पाणी देऊ. हा, पाण्याची सोयी सुविधा शेतकऱ्यांना कराल. भावना, तुझा माईक बंद करत जा बरं. मध्ये माईक चालूच ठेवून चालू असतं लेक्चर, असं नाही करायचं. बोलायचं झाल्यानंतर बंद करा. हा, अशी परिस्थिती शेतकऱ्यावर उद्भवल्यावर मी अशी कल्पना करा की कोणकोणत्या गोष्टींची सोयी सुविधा शेतकऱ्यांसाठी असल्या पाहिजेत. ठीक आहे, बघा दुसऱ्या विषयाची माहिती या ठिकाणी आज आपण मिळवणार आहोत. इंग्लिश. बघा, द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू हा लेसन काढा बरं इंग्लिशचा, स्टँडर्ड 6 2.2 पेज नंबर 30. द लायन, द मॅन अँड द स्टॅच्यू. केलं का ओपन? हो.
Open your English book. The name of the topic is the lion, the man and the statue. या लेसनवर आधारित या ठिकाणी आपल्याला टॉपिक दिलेला आहे. आता पहिला जो काही टॉपिक आहे, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स याचा अर्थ काय? पुढील जे काही वाक्य आहेत यांना योग्य विरामचिन्ह द्या. काय द्यायचे? योग्य. पंक्च्युएशन म्हणजे काय? पंक्च्युएट म्हणजे काय? विरामचिन्ह. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे योग्य विरामचिन्ह द्यायची. कोणकोणती विरामचिन्ह आहेत सांगा बरं. विरामचिन्ह. प्रश्नचिन्ह. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? पूर्णविराम. इंग्लिश मध्ये काय पूर्णविराम. पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह. बरोबर सांगितलंय तुम्ही. यांना विरामचिन्ह म्हणतात, बरोबर आहे. परंतु यांना इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पूर्णविरामाला काय म्हणतो आपण? फुल स्टॉप. काय? फुल स्टॉप. फुल स्टॉप. प्रश्नचिन्हाला काय म्हणतात? कोणतं मार्क? क्वेश्चन मार्क. व्हेरी गुड. क्वेश्चन मार्क आहे की नाही? क्वेश्चन मार्क. स्वल्पविरामाला कॉमा. ओके. स्वल्पविराम कॉमा. त्याच्यानंतर मराठीमध्ये जे आपण अपसरण चिन्ह वापरतो, डॅश म्हणतो त्याला आपण. त्याचबरोबर एखादं वाक्य असेल तर त्याच्या वरच्या बाजूने दोन्ही पण सिंगल आणि डबल कॉमा देतो आपण बघा. त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा असे शब्द आपण वापरत असतो. तर मग या विराम चिन्हांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आता बघा फर्स्ट सेंटेन्स. भाग्यश्री, रीड द फर्स्ट सेंटेन्स. See this statue proves that men are created. Climate the man. See, this statue proves that men are greater. Claim the man. आता हे सेंटेन्स आलेलं आहे. या सेंटेन्स मध्ये बघा पुस्तकात ही तीनही सेंटेन्स आपल्याला दिलेली आहे, बरोबर आहे की नाही? सेकंड सेंटेन्स. रोशन, रीड द सेकंड सेंटेन्स. Not at all the lion Replied quickly. Reply quickly. Okay. Look at these three sentences are given in your lesson. The lion, the man and the statue. Okay, अंडरलाइन करा. ही सेंटेन्स कुठे आहे? अंडरलाइन करा बरं बुक मध्ये. See, this proves that men are greater. Claim the man. Not at all. The lion replied quickly. Long ago, man and animal could talk to each other. सापडली का? फर्स्ट सेंटेन्स किती नंबरच्या लाईन मध्ये बघा? 1 नंबरच्या. 10. See, this statue prove that men are greater. Claim the man. हे फर्स्ट सेंटेन्स 10. किती नंबरच्या लाईन मध्ये? 10. 10 नंबर. व्हेरी गुड. लाईन नंबर 10 बघा. ओके, अंडरलाइन दॅट सेंटेन्स. कोणकोणते पंक्च्युएशन मार्क वापरले तिथं बघा. कोणकोणते पंक्च्युएशन मार्क आहेत सांगा. कोणती विरामचिन्ह आहे?
दुहेरी विराम चिन्ह, हा दुहेरी अवतरण चिन्ह, अजून स्वल्पविराम, स्वल्पविराम, आणि सेंटेन्सच्या लास्ट काय बघा, पूर्णविराम. पूर्णविराम. फुल हा. स्टॉप. आता अवतरण चिन्ह आहे ते दुहेरी आहे की नाही? अवतरण चिन्ह कोणतं दिलंय? दुहेरी अवतरण चिन्ह आहे की नाही बाजूने वाक्याच्या? हो, हो. हा, मग त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? डबल इन्व्हर्टेड कॉमा. हा, आणि सिंगल असतं ते तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. हा, पहिला शब्द काय वाचा वाक्यातला? सी आहे का? सी नंतर काय आहे तिथं? कोणतं या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क आलंय? सी नंतर कोणतं पंक्च्युएशन मार्क आहे? आवाज येतोय का? हो. अरे सी नंतर कोणतं पंक्च्युएशन मार्क आलंय सी या शब्दानंतर? कॉमा. कोणतं? कोमा. कोमा. हा, कॉमा. ओके, म्हणजेच स्वल्पविराम म्हणतो त्याला आपण, आहे की नाही? लास्टला काय आलेलं आहे? लास्ट फुल स्टॉप. फुल स्टॉप. ओके. हा, नाऊ सी सेकंड सेंटेन्स. हा, कुठे आलेलं आहे सेकंड सेंटेन्स बघा? नॉट ॲट ऑल द लायन रिप्लाइड क्विकली. 11, 11. हा, लाईन नंबर 11. हा, आता ह्याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क कोणकोणते आहेत सांगा? डबल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणा. डबल इन्व्हर्टेड कोमा. सर्वांनी म्हणायचं आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कोमा. नॉट ॲट ऑल, त्याच्यानंतर अजून एक छोटं पंक्च्युएशन मार्क आहे बघा, दिसतंय का? हो, हा, त्याला काय म्हणायचं? मराठीमध्ये जरी सांगितलं तरी चालेल. हा, उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक जे काही चिन्ह आहे, उभी रेष आणि तिच्या खाली एक डॉट दिलाय, टिंब आहे की नाही? म्हणजे याला आपण उद्गारवाचक चिन्ह, त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं एक्सक्लेमेशन मार्क. कोणतं? एक्सक्लेमेशन मार्क. हा, म्हणा एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क. सराव करायचा आहे. हा हा, ओके. मग तिथे एक्सक्लेमेशन मार्क आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. ओके. आणि क्विकली नंतर काय दिलाय शेवटी? इथं फुल स्टॉप. हा, ओके, ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला इथं. हा, मग तुम्ही हे बघा, सूचना काय दिलेली आहे तुम्हाला? पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. खालील जे काही दिलेले वाक्य आहेत यांना वेगवेगळे पंक्च्युएशन मार्क लावायचे आहेत. आता पहिलं लास्ट सेंटेन्स कुठे बघा? लॉंग ॲगो मेन अँड एनिमल कुड टॉक टू इच अदर. फर्स्ट लाइन. लाईन नंबर लाइन. फर्स्ट line. This sentence is given there. Look at what punctuation marks are used in this sentence. कोमा. Comma. Very good. Long ago. Then there is a comma. And in the last, फुल स्टॉप. full फुल stop. स्टॉप. How many punctuation marks? How many punctuation marks are used in this sentence? How many punctuation marks? किती आहेत punctuation marks? 2. Only टू. comma Two. and full stop are given. Okay. टू. मग आता तुम्हाला हे जे काही सेंटेन्स आहेत हे कसे लिहायचे आहेत? ओके, जसे बुक मध्ये दिले आहेत तसे तुम्हाला लिहायचे आहे. ओके, दिस इज ऍक्टिव्हिटी 1. ऍक्टिव्हिटी 2 काय दिलेली आहे बघा इथं? राईट दीज वर्ड्स इनटू 2 लाईन नोटबुक. पहिल्यामध्ये हे शब्द काय करायचे तुम्हाला लिहायचे आहेत. चला वाचा बरं. पहिला शब्द काय आहे? मोठ्याने वाचायचा आहे. कॅन. 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 सेकंड टेक. नेक्स्ट
Climb. Claim. 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 Number 4. Claim. Reply. Reply. Number 5. Reply. Make. 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 Number 6. Make. Show. Show. Very good. Number 7. Will. Will. Number 8. Begin. Began का begin. begin, Number 9. Get. And the last word. Was. हे शब्द तुम्हाला 2 लाईन नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. काहीच करायचं नाही, जसे तसे लिहायचे, फक्त न चुका करता. ओके, करेक्ट लिहायचे. नाउ ऍक्टिव्हिटी 3, ऍक्टिव्हिटी नंबर 3. ओके, व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन गिवन हियर? मेक 4 वर्ड्स. मेक 4 वर्ड्स. किती शब्द तयार करायचे तुम्हाला? 4 शब्द. ओके, 4 words. make 4 words of minimum 3 letters using the letters given in the words. खालील शब्दांमध्ये दिलेले जे काही शब्द आहेत ते शोधायचे तुम्हाला. याच्यामध्ये अजून छोटे छोटे शब्द आहेत ते शोधायचे. ओके, पहिला शब्द काय आहे मोठा? पूर्ण शब्द वाचा अगोदर. Someone. नेक्स्ट, Storyteller. storyteller. And the last, Intelligent. इंटेलिजन्स. ओके, पहिल्या शब्दामध्ये कोणते शब्द सापडतील बघा बरं तुम्हाला. 2 शब्द सापडू शकतात. वन. व्हेरी गुड. ONE. अजून कोणते शब्द सापडेल? SOM. बरोबर. ओके, अजून त्याच्यामधून लेटर. स्टोरी, थांबा ना, पहिल्या शब्दामध्ये जर आपण मधले मागचे पुढचे शब्द घेतले तर अजून काही शब्द सापडतील. मी आहे का? मी, करेक्ट. अजून ओके, बघा, वर्ड नंबर 2, स्टोरी टेलर. सांगा याच्यात कोणते शब्द आहेत? Story. स्टोरी. अजून Tailor. अजून त्यात एक सापडतोय बघा. Letter. Toy. Letter. TOY. असा पण शब्द त्यातले काही अक्षर जर घेतले तर करता येईल आपल्याला. त्याचबरोबर TELL. काय? TELL. TELL. टेल. And the last word, intelligence. याच्यामध्ये कोणते शब्द आहेत सांगा? In. ओके, व्हेरी गुड. इन. Telling. अजून Tell. ओके, व्हेरी गुड. TE बघा, इन होईल. त्याच्यानंतर TELL. टेल. अजून गेन, गेन, नीट बघा. इन, टेल, ILL. इल पण शब्द तयार होईल आहे की नाही? मागचे पुढचे लेटर जर आपण निवडले ILL. ओके, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा. हे तुम्हाला पूर्ण करायचं बरं का सगळं. जे आता आपण उत्तर या ठिकाणी घेतोय त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देत आहात हे तुम्हाला स्वतः वहीमध्ये लिहायचं आहे. त्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक बघा, समजून घ्या. कुणाचा माईक सुरू आहे? रोशन, केशव. रोशन, केशव. बघा, पुढे अजून एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. पंक्च्युएट म्हणजे काय करायचंय? पुन्हा विरामचिन्ह द्यायची आहे की नाही? काय आहे? वाचा, पहिलं काय वाचा?
What is this? What is this? व्हॉट इज दिस? काय आहे पंक्च्युएशन मार्क? कोण सांगेल सर्वात शेवटी? क्वेश्चन मार्क. व्हेरी गुड, क्वेश्चन मार्क. प्रश्न आहे की नाही? WH टाइप वर्ड पाहिले ना आपण? WH टाइप वर्ड बघितले की नाही? हो. हा, कोणकोणते WH टाइप वर्ड सांगा? हू. हू, व्हॉट, व्हॉट. Mean अजून what? व्हेन, हाऊ. हाऊ, वाय. व्हाय, Who, when, वेअर, विच. छान छान. हा, सुंदर. चांगलं सांगितलं तुम्ही. हा, मग इथं लास्ट क्वेश्चन मार्क येईल. हा, नेक्स्ट. आय डोंट नो. क्वेश्चन मार्क. आय डोंट नो. फुल स्टॉप येईल बेटा. आय येईल शेवटी. फुल स्टॉप. full stop. हा, फुल स्टॉप. पण फुल स्टॉप तर येणारच आहे, परंतु हे वाक्य बोलणाऱ्याच्या तोंडचं आहे की नाही? आय म्हणजे कोण? आय म्हणजे कोण बरं? आय म्हणजे मी. मी. मग मी. ज्याच्या बघा जो बोलतो ना त्याच्या तोंडचं जसंच्या तसं वाक्य असेल तर ते इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहितात. कोणत्या? कशामध्ये? इन्व्हर्टेड कोमा. हा, मग इन्व्हर्टेड कॉमा कसा द्यायचा सांगा मला? कुठं कुठं देणार तुम्ही या वाक्यात? कोण सांगेल? इन्व्हर्टेड कॉमा कुठं कुठं देणार ह्या वाक्यात? आय डोंट नो. आयच्या अगोदर आहे की नाही? आयच्या अगोदर इथे वरच्या बाजूला आणि नोच्या नंतर वरती. हा, आणि शेवटी फुल स्टॉप. आता इन्व्हर्टेड कॉमा कसे आहेत बघून घ्या परत एकदा. हा, चुकायचं नाहीये. बुकमध्ये बघितलं का तुम्ही? कोणतं सेंटेन्स आहे सांगा? लाईन नंबर 10 and 11 बघितलं का? हो. लाईन नंबर 10 and 11 डबल इन्व्हर्टेड कॉमा कसा टाकलाय? दोन्ही बाजूने आहे ना? हो. हा, मग तशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आय डोंट नो ला. हा, पुढे लास्ट काय आहे? डोंट वरी. शेवटी फुल स्टॉप येईल फक्त याला, बाकी काहीच नाही. डोंट वरी. लास्ट हाऊ सॅड. कोणतं येईल? एक्सक्लेमेशन मार्क. काय येईल? एक्सक्लेमेशन. Exclamation mark. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारार्थी चिन्ह. कोणतं? उद्गारवाचक चिन्ह. कुठं वापरलंय बघा बरं. लाईन नंबर 11 मध्ये आहे का? नॉट ॲट ऑल. ऑलच्या नंतर लिहिलंय का उभं? हा, उभी रेष आणि त्याच्या खाली एक डॉट. उद्गारवाचक चिन्ह. एक्सक्लेमेटरी मार्क. एक्सक्लेमेशन मार्क. बघा. ओके, समजलंय? पुढे बघा आता. वाचा. संतोष वाच. काय आहे सूचना? Where it this राईट. right this what Right. What in what to imagine notebook. लाईन्स. नोटबुक. lines notebook. हे शब्द जे आहे तुम्हाला परत 2 लाईन नोटबुक मध्ये लिहायचे जसे वरती होते ना. हो. हा हा, हे पण वहीमध्ये लिहायचे. वाचा पहिला शब्द. Sing. सिंग. Sing. नेक्स्ट वर्ड. Run. रन. Run. नंबर 3. राईट. राईट. Right. Go. Put. ओके, व्हेरी गुड. हा, आता बघा ऍक्टिव्हिटी 3. फाइंड द स्मॉल वर्ड हिडन इन द बिग वर्ड. पुढे दिलेल्या शब्दांमध्ये काही शब्द लपलेले आहेत. वरती जसं आपण सोडवलं त्याचप्रमाणे. पहिला शब्द काय आहे? वाचा बरं. कोण वाचेल? पूर्ण हा शब्द वाचायचा आहे अगोदर. इन्फॉर्मेशन. व्हेरी गुड. इन्फॉर्मेशन. हा, इन्फॉर्मेशन म्हणजे सूचना. हा, पुढे वर्ड नंबर 2.
शब्दाचे तुकडे तुकडे करायचे. बरोबर येतो वाचता आपल्याला. जसं तुम्ही सुरुवातीचा वाचला काय, इन्फॉर्मेशन, आहे की नाही? अशा पद्धतीने याचे पण तुकडे तुकडे करा आणि वाचा. एक्झामी वाचा. एक्झामिनेशन. हा, एक्झामिनेशन. एक्झामिनेशन म्हणजे काय? मिशन. एक्झामिनेशन परीक्षा. एक्झामिनेशन म्हणजे काय? परीक्षा. परीक्षा. हा. नंबर 3, तिसरा शब्द कोणता आहे सांगा? ट्रान्सपोर्ट. 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 ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक. हा. आणि लास्ट वर्ड काय आहे? मदरलँड. मदरलँड. मदर अँड लँड. हा, शब्दाचे Motherland. मोठा, कितीही मोठा शब्द असला ना, काय करायचं, वाचनाची टेक्निक असते. आलं का लक्षात? मोठ्या शब्दाला 2-3 भागात छोटं छोटं विभागायचं, म्हणजे मग तुम्हाला ते वाचायला बरोबर जमतं. आलं का लक्षात? हा. मग इथं बघा, आता सांगा याच्यात कोणकोणते शब्द लपलेले आहेत सांगा. इन. अजून फॉर. फोर. अजून ट्युशन. बघा, पहिला इन, दुसरा फॉर, नंतर MAT काय आहे? मॅट. MAT मॅट. हा. अजून एक शब्द आहे बघा इथं, फॉर्मॅट. FORMAT फॉर्मॅट. म्हणजे किती शब्द सापडले आपल्याला? इन, फॉर, मॅट आणि फॉर्मॅट. आता तुम्ही इथं काय करायचं, या इन्फॉर्मेशन शब्द लिहिले त्याच्या समोर डॅश करायची आणि नंबर लिहायचे. 1 एक नंबरला इन, नंबर 2 फॉर, नंबर 3 मॅट, नंबर 5 4 फॉर्मॅट. आलं का लक्षात? जितके शब्द असतील तेवढे लिहायचे. पुढे एक्झामिनेशन. बघा, एक्झाम. पहिला शब्द काय आहे? एक्झाम. पुढे मिन. हा एक शब्द. नेशन. काय? NATION. नेशन. नेशन मीन्स कंट्री. हा, देश. आता अजून एक शब्द आहे बघा छोटासा, तुमच्या लक्षात नाही आला का? काय? रन. एम. ओके. हा, अशा प्रकारे इथं वेगवेगळे शब्द तुम्हाला तयार करायचे आहेत. समजलंय? हो. हा. मराठीचं काय सांगितलं मी सांगा. शेतकरी हे चित्र दिलेलं आहे. शेतकरी या विषयावर दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल? याला साधारणतः 10 ओळीमध्ये लेखन करायचं आहे. इंग्लिशमध्ये काय आहे, आता जो टॉपिक शिकवला याचा होमवर्क करायचा आहे सगळा. हा, मी तुम्हाला पाठवतो. हा, ओके. हा, त्याच्यावर लास्ट टॉपिक, आजचा शेवटचा भाग वाचा बरं. बहुभुजा आकृती ओळखतात. बहुभुजा आकृती ओळखतात. बहुभुजाकृती. हा, बहु म्हणजे काय रे? बहु म्हणजे अनेक. बहु म्हणजे काय? अनेक. अनेक. भुजा म्हणजे काय? अनेक. भुजा. बाजू. आकृती. भुजाकृती म्हणजे आकृती. बहुभुजाकृती म्हणजे ज्या आकृतीला अनेक बाजू असतात. आता आपण जसं त्रिकोणाला किती बाजू असतात कालच पाहिलं? 3. त्रिकोणाला 3 बाजू असतात. बरोबर आहे की नाही? तसं चौकोनाला किती बाजू असतात? 4. हा, म्हणजे 4 भुजा. पंचकोनाला किती बाजू असतात? 5. पंचकोन आहे की नाही? षटकोनाला किती बाजू असतात? 6.
6 बरोबर. सप्तकोनाला किती बाजू असतात? 7 बाजू. सप्त त्या शब्दात उत्तर आहे ना त्याचं. हा. अष्टकोनाला किती बाजू असतील? 8 हा बरोबर. बाजू मग बघा त्रिकोण बाजू असतात. त्रिकोण चौकोन पंचकोन या सगळ्या ज्या काही आकृत्या आहेत त्या प्रत्येक आकृतीला वेगवेगळ्या बाजू असतात, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या भुजा असतात. तर आपल्याला या ठिकाणी चौकोन दिलाय, दिसतोय का? या चौकोनाला समोरासमोरचे 2 बिंदू जोडले म्हणजे चौकोनाला कर्ण काढलाय. काय काढलाय? कर्ण. या चौकोनाला बघा असा एक कर्ण काढता येईल, अजून एक कर्ण काढता येतो, आहे की नाही इकडनं? हो. हा चौकोनाला एक कर्ण काढल्यामुळे या चौकोनाच्या 2 आकृत्या तयार झाल्या. त्या आकृत्यांची नावं काय आहे? कोणकोणत्या आकृत्या, म्हणजे कशाची आकृती तयार झाली? त्रिकोण. बरोबर सांगितलंय. त्या ठिकाणी त्रिकोणाची आकृती तयार झालेली आहे. ही जी काही आकृती तयार झालेली आहे त्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. आणि बघा त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, आपण कालच पाहिलं. म्हणून इथे एक कर्ण आहे, मग 2 त्रिकोण आणि दोन्ही त्रिकोणांची जी काही बेरीज आहे ती 360 होते. एका त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180, दुसऱ्या त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180, 180 आणि 180 360. म्हणजेच कोणत्याही चौकोनाच्या 4ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 अंश. चौकोनाच्या, बरं का? मग बघा आता त्रिकोण चौकोन पंचकोन 5 पेक्षा जास्त बाजू असलेल्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? बहुभुजा. बहुभुजा आकृती. म्हणजे अनेक बाजू असलेली आकृती. आता बघा इथं खाली तुम्हाला बाजू मोजा बरं या आकृतीच्या. दिसती का ही बाजू? 1 2 3 4 5. म्हणजे कोणता कोण आहे हा? पंचकोन. म्हणजे इथं बघा 1 2 3 4 5. आता कोणतीही आकृती असली ना, कितीही बाजूंची, तर तिच्यात किती त्रिकोण तयार होतील तेवढ्या रेषा आखायच्या. आता जसा पंचकोन आहे हा, या ठिकाणी बघा एक कर्ण काढला, आपण कर्ण काढायचा फक्त, समजतं? एक कर्ण काढल्यामुळे इथं हा एक त्रिकोण तयार झाला. त्याचबरोबर पुढचा एक त्रिकोण तयार झाला आणि तिसरा एक त्रिकोण. इथं आता थोडस चुकलंय बघा, 108 झालंय, दिसतंय का इथं? हो. इकडे 180. इथं किती पाहिजे होतं? 180. 180. तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. या दृष्टिकोनातून हा त्रिकोणाच्या 3 कोणांचे माप, यांची बेरीज 180, या तिघांची 180. मग बघा आता इथं 2 कर्ण काढल्यानंतर 3 त्रिकोणात विभाजन झाले. मग तेवढ्या ह्या ज्या काही आपण जितके कर्ण काढले त्याच्यात एक मिळवायचा. आता वरच्या आकृतीत बघा किती कर्ण काढले होते मला सांगा? 1 कर्ण 2 काढले का? 1 कर्ण 1 काढला. कर्ण 1 काढला, पण त्या एकात 1 मिळवला. किती झाले? 1 आणि 1 2. मग 180 ला 2 ने गुणायचं, म्हणजे 2 गुणल्यावर ह्या 4 कोणांच्या मापांची बेरीज मिळते. तसंच पुढच्या आकृतीत किती कर्ण काढलेत आपण? इथं 2. किती काढले? 2. कर्ण 2 आहे, त्या 2त 1 मिळवला. किती झाले? 3. मग 180 ला 3 ने गुणायचं. किती आलं उत्तर?
540 अंश. हा 540. 540 अंश. म्हणजे लक्षात घ्या, पंचकोनाच्या पाचही कोनांच्या मापांची बेरीज 540 अंश असते. बघा आता या आकृतीचं नाव काय आहे? पंचकोन. 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 5 कोण मोजायचे हा इथं? 1 2 3 4 5. मग आकृतीचं नाव पंचकोन. बाजूंची संख्या किती आहे मोजा बरं. बाजू 1, ही दुसरी बाजू, तिसरी बाजू, चौथी बाजू 5. बाजूंची संख्या किती आली? 5. आता पुढची आकृती बघा बाळांनो. हा आता बघा ही आकृती काय आहे? षटकोन आहे का? कोण मोजा बरं. 6 आहे का इथं? 1 कोण मोजायचे तुम्ही हा? 2 3 4 6. षटकोन. मग इथं बाजूंची संख्या मोजा. 1 2 3 4 5 6 बाजू आहे का? हो. हा पुढे कोणांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7. म्हणून त्याला काय म्हणायचं? सप्तकोन. बाजूंची संख्या किती आहे मोजा. बाजू किती आहे? 1 2 3 4 5 6 7. 7 बाजू आहेत हा. पुढे अष्टकोन. 1 2 3 4 5 7 अष्टकोन. भुजा किती झाल्या? बाजू 8 हा. मग आता इथं बघा आपल्याला आता हा जो काही षटकोन दिलेला आहे त्याला 6 बाजू आहे. षटकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज कशी काढली बघा. इथं काय केलंय ह्याच्यात? 180 अंशाचा ऐका ना, तेवढे कोण आहेत? सगळे कोण आणि गुणिले 4. हा गुणिले 4च का केला? 5 का नाही केला? 6 का नाही केला? तर इथं काय केलंय? त्रिकोण तयार केले. एक त्रिकोण तयार होईल अशा पद्धतीने या ठिकाणी त्याचे जे काही बिंदू आहेत ते जोडले. म्हणजे बघा इथं पहिला त्रिकोण, दुसरी रेषा, दुसरा त्रिकोण, तिसरी रेषा, तिसरा त्रिकोण आणि हा शेवटचा चौथा त्रिकोण. रेषा आपण बघा किती कर्ण काढले तिथं? 1 2 3. कर्ण किती काढले? कर्ण किती काढले या आकृती? 3 मध्ये 1 मिळवला 4. म्हणजे त्रिकोण तयार झाले बघा. 1 2 3 4 तेवढे त्रिकोण तयार होतात. 180 प्रत्येक त्रिकोणाचं माप 180 अंश असतं. मग 180 गुणिले 4 म्हणजेच किती आलं उत्तर? 720 अंश. 180 ला जर 4 ने गुणलं तर 720 येतं. ओके. आता तुम्हाला इथं काय दिलंय? आकृती दिलीये बहुभुज आकृती. त्याच्या शिरोबिंदूंची संख्या, बाजूंची संख्या आणि कोणांची संख्या लिहायची आहे. पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन. शिरोबिंदूंची संख्या म्हणजे कोणती संख्या? आता इथं कोणता दिलाय पहिला सांगा. 1 सोडून देतो मग तुम्ही बाकीचे सोडवा हा लक्ष करून. आता थांबा. पंचकोनात शिरोबिंदू किती आहेत ते पाहू आपण. शिरोबिंदू हा 1 बिंदू बर का. 2 3 4 5. पंचकोनात किती शिरोबिंदू आले? शिरोबिंदूंची संख्या किती आली? 5. हा बाजू किती येतील? 5. कोण किती येतील? 5. तेवढे आहे की नाही? हा मग या पद्धतीने षटकोन, सप्तकोन, अष्टकोनाचं तुम्हाला लिहायचं आहे. कळलंय का? हो. हा ओके. तर मग या ठिकाणी मराठी, इंग्रजी आणि गणित या विषयांचा आज आपण सेतू अभ्यासाच्या 40व्या दिवसामध्ये अभ्यास केला मित्रांनो. हा सर्व अभ्यास तुम्ही आज पूर्ण करून पाठवायचा आहे. ओके. मी तुम्हाला थोड्याच वेळात अभ्यास लगेच ग्रुपवर दिला जाईल. हा धन्यवाद. मीटिंग लेफ्ट करा.